नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुण्यातल्या बांबू फेस्टिवलमध्ये आहोत. महाराष्ट्रात आता बांबू उद्योगाबद्दल जाणीव वाढते आहे. बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र विभागाने पुण्यामध्ये बांबू फेस्टिवल 2023चे अतिशय नेटके नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, सोलापूरपासून पुण्यातील वेल्हा, मुळशी या भागातील कारागीर, बांबू प्रोडक्टचे उत्पादन करणाऱ्या संस्थांनी आपले स्टॉल इथे मांडले आहेत. यामध्ये अशोक सातपुते यांची बांबूटेल, योगेश शिंदे यांची बांबू इंडिया, वैभव काळे यांची वंडरग्रास, निरुपमा देशपांडे यांची वेणुशिल्पी लबादा, निलेश मिसाळ यांची बांबू सायकल, शशांक जोशी यांची बांबू चारकोल बनविणारी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, बांबूपासून टॉवेल बनविणारी सोलापूरची बियॉन्ड टेरी टॉवेल, दया पत्के आणि मीनाक्षी वाळके यांची बांबू ज्वेलरी, विनय कोलते, अरुण वांद्रे, अजित ठाकूर, आल्माक बायोटेक यांचे बांबू नर्सरीचे स्टॉल, तसेच राजकुमार जोटे, प्रवीण सोनवणे, ज्ञानप्रबोधिनी निगडी, प्रशांत बांबू मशिनरी उत्पादक कंपनी नागपूर यासारख्यांच्या उत्पादनांनी या फेस्टिवलमध्ये बांबूचे अनोखे जग लोकांसाठी खुले केले आहे. बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र बांबू फाउंडेशन यांच्या सहकार्याने हे बांबू फेस्टिवल यशस्वी झाले. आणि दुसरं, गेल्या वर्षीच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांनी आधीपासून आम्हाला विचारायला सुरुवात केली की केव्हा आहे प्रदर्शन, केव्हा आहे प्रदर्शन. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांच्यापर्यंत जाता आलं, पोचता आलं, खूप काही झालं. म्हणजे मागच्या प्रदर्शनामुळे लोकांच्यामध्ये हे निर्माण झालं होतं. मागच्या प्रदर्शनाचा वापर आम्हाला बॅकग्राऊंड तयार करायला झाला. यावेळेला आम्ही बऱ्यापैकी पुढे गेलो आणि चांगलं वातावरण झालं. अतिशय चांगलं आहे. स्टॉलची संख्या वाढली, गेल्या वर्षीपेक्षा 10-12 स्टॉल जास्त आहे. आणि यावेळेला मशिनरी, फॅब्रिक्स अशा प्रकारचे पण ॲडिशनल स्टॉल आलेले. बरोबर. आणि खरेदी पण लोकांची वाढलेली आहे. लोकांची खरेदी पण वाढलेली. दुपारी भेटले, सगळ्यांनी सांगितलं की चांगलं आहे, आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. नंतर एक इथे नॉर्थ ईस्टमधल्या सगळ्या वस्तू ठेवलेला त्याचा एक स्टॉल आहे बघा इकडे कोपऱ्यामध्ये. बघतो काय नागपूरहून आला. नागपूरहून 2 स्टॉल आहेत. चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे तर आदिवासींचा एक स्टॉल आहे. बरोबर आहे. अशा सर्व प्रकारच्या स्टॉलच्यामुळे लोकांना पण व्हरायटी बघता आली. तरीसुद्धा थोडं आम्हाला दुःख आहे अजूनही की फर्निचर त्या मानाने कमी आलं आहे. फक्त खुर्च्या आणि एवढंच आलं आहे, पण बाकीचं फर्निचर कमी आहे. प्लायवूड नाही आहे, फ्लोरिंग नाही आहे. आम्ही प्रयत्न केला खूप, पण ते नाही आलं. परंतु आमच्या यावेळेला टेरी टॉवेल आले, त्यामुळे तो एक चांगला उपक्रम झाला. या बांबू महोत्सवामुळे लोकांच्यामध्ये जागृती वाढेल असं वाटतं ना सर? निश्चित. कोरोनाच्या आधी फेब्रुवारी 2020ला असं बॅम्बू फेस्टिवल याच ठिकाणी करण्यात आला. आता जवळपास 4 वर्षानंतर आता होत आहे आणि आम्ही मोठा फरक दिसते. गर्दी वाढलेला आहे आणि मटेरियलचा दर्जा आहे, क्वालिटी आणि वर्कमॅनशिप एकदम वाढलेला आहे. हे फार आनंदाच्या गोष्ट आहे. प्रमोशन फाउंडेशनच्या दृष्टीने असं वेगळेपणा काय वाटला की बाबा लोकांच्यामध्ये जो अवेअरनेस आहे तो चांगल्या पद्धतीने होते? येस. आणि क्वालिटी ऑफ द मटेरियल हे सुधारलेलं आहे. कामाचा दर्जा आहे, वर्कमॅनशिप आमच्या कारिगरांच्या वाढलेलं आहेत. ते नवीन अवजार वगैरे वापरतात, यामुळे फायदा झालेला आहे. आणि आम्ही विथ सायझर IIT IDC मार्फत एक छोटा विथ सायझर आहे, त्यामुळे ते पट्टीचं जरा क्वालिटी चांगलं असतं, ते आम्ही काही युनिट्सला देत आहोत. म्हणजे ज्यांना हातानं काम करण्यामध्ये त्रास होत होता त्यांचं कामात सुद्धा न होऊ शकतं. हां, नाही, कामाचं ते बारकाईनं येतं, ते सायझर पट्टीचा बारीक आहे. असं अजून एक मशीन आहे, म्हणजे फिनिश बोर्ड बनवण्यामध्ये त्यांना चांगला पद्धती. येस. आणि प्रोफेसर नचिकेत ठाकूर डिझायनर आहे MITचा, त्यांनी एक डेव्हलप केले. हे सुद्धा 5 नमुना आम्ही वितरण करतो. आमच्या हे फोकस आहे दिवसेंदिवस हे वाढवावी, कारण प्लास्टिकच्या जरा प्रदूषण होत आहे, ते पर्याय म्हणून आम्ही विचार करतो. आणि विदर्भाहून काही युनिट्स आलेले आहेत, ते मला जास्ती दूरून आलेलं आहेत, ते आम्ही थोडा प्रमोट केलेला आहे. इथं सगळ्यांना बघता आलं. हां, अदरवाईज यांना परवडणार नाही, आम्ही सपोर्ट केलेला आहे. हे महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशननं सपोर्ट केल्यावर ती येऊ शकले. आम्ही आणि या लोकांना ती पाहता आलं. करेक्ट. आम्ही 6 युनिट्सला सपोर्ट केलेलं. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. आणि या व्यतिरिक्त 10-12 युनिट्सला त्यांना अवजार आणि इतर फॅसिलिटीज आम्ही दिलेल्या आहे.
चांगली गोष्ट आहे सर. म्हणजे बांबूच्या दृष्टीने एक आता एक चांगलं आशादायक पर्व सुरू झालेलं आहे असं म्हणू. मला फार आनंद आहे. आशिष कासवा सर आहेत, ज्यांचं बांबूचे कपडे यामध्ये खूप काम आहे आणि बांबू बोर्डाचे संचालक आहेत ते. त्यांच्याशी आपण या बांबूच्या फेस्टिवलबद्दलची माहिती विचारू. नमस्कार सर. हा बांबू फेस्टिवल, पुणे बांबू फेस्टिवल यावर्षी दुसऱ्यांदा भरवलेला आहे. पहिल्यांदा 2020मध्ये भरवला होता. कोविडच्या कारणामुळे परत भरवता नाही आला. ह्या 2023मध्ये आम्ही सेकंड टाईम करतो आहे. अजून जे बांबूप्रेमीपासून आम्हाला जे प्रोत्साहन मिळालं आहे ते आम्हाला खूप म्हणजे एनर्जेटिक आहे. आम्हाला ह्याच्या पुढे अजून असे प्रोग्राम ऑर्गनाईज करणार, बांबू सोसायटी ऑफ इंडियातर्फे आम्ही ऑर्गनाईज करणार आहोत. तर ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. तुमचं सहकार्य ह्याच्या पुढे पण असंच आम्हाला अपेक्षित आहे. धन्यवाद सर. नमस्कार. पुणे बांबू फेस्टिवल 2023 अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स मिळालेला आहे. बांबूमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांकडनंसुद्धा आणि पुणे शहरातल्या तसेच इतर ठिकाणच्या लोकांकडनंसुद्धा एन्क्वायरीज खूप छान जनरेट झालेल्या आहे. लोकांपर्यंत चांगले प्रॉडक्ट पोचलेले आहेत आणि चांगल्या लोकांपर्यंत चांगले प्रॉडक्ट पोचण्यासाठी हा अतिशय सुंदर असा फेस्टिवल आहे. नमस्कार, मी अजित टक्के. नाशिकमध्ये माझी पोएसी लाईफ डिझाईन्स या नावाने बांबूच्या वस्तूंच्या उत्पादनाची कंपनी आहे. इथे पुण्यामध्ये बांबू सोसायटी ऑफ इंडियानी हे जे काही बांबूच्या वस्तूंचं प्रदर्शन भरवलेलं आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टींचा खूपच फायदा होतो आहे. एक म्हणजे सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने इथे एक्सपोजर मिळालेलं आहे आणि दुसरं म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये बांबूच्या उत्पादनांबाबत एक मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होते आहे. म्हणजे जे काही आज आम्ही बघतो आहे 2 दिवसामध्ये की सगळे लोक बांबूची वेगवेगळी उत्पादनं बघून आश्चर्यचकित होत आहेत का बा ह्या गोष्टी बांबूमध्ये कशा काय बनत आहेत आणि अक्षरशः आम्हाला त्यांना ह्या बांबूतल्या वस्तूंचे उपयोग कसे करायचे हे सुद्धा सांगावं लागतं आहे आणि लोकांना ते पटतं आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला आता प्लास्टिकला सोडून बांबू स्वीकारायची मानसिकता ही आता समाजामध्ये तयार होते आहे आणि समाज आता बांबू स्वीकारायला तयार झालेला आहे असं आम्हाला वाटतं आहे. आणि त्याच्यामुळे नवीन प्रकारचे उत्पादनं निर्माण करण्यासाठी त्याच्यामध्ये R&D करण्यासाठी आमच्यासारख्या उद्योजकांनासुद्धा आता नवीन हुरूप मिळतो आहे. हे या सगळ्या BSIनी भरवलेल्या एक्झिबिशनचं एक मोठं फलित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या ग्रुपमध्ये टाकता येईल मला. CFC कुठं आहे तेवढं बरं. सामायिक सेविका केंद्र CFC देवगाव सुरगा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक. हाँ जो डबल दरवाजे वाली अलमारी है ना उसका राइट वाला
₹10 फक्त ₹10 बोलला ते ₹50 पडते 50 हे मोबाईल पडते 150 खतवाणी हे सोमवार आणि जून त्यावेळेला जमिनी सगळ्या तेच एन्व्हायरमेंट तेच वेगवेगळ्या प्रजाती घेऊन टाकायचं सगळी लिस्ट घ्यायची सातारा खटाव तालुका पूर्ण ऑर्गॅनिक आहे पूर्ण हे आपले गौरी देशपांडेने लिहिले काल गौरी देशपांडे येऊन दिले
अशा दोन आहेत त्या पहिले एवढ्या असं बांबू इथं बांबूच तीनच खाली नाही जात नाही 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 ते नाहीच जात नमस्कार सर तुमचे बरेचसे व्हिडिओ केलेलं आहे लागवडीपासून ते इंडियाच्या प्रोडक्ट्सपर्यंत सगळं माहिती लागेल ना त्यांना ते पण होते आणि बांबूचे आहेत ॲक्च्युली बांबूपासून सगळे तयार केले मांडा पोहे मांडासारखा आपण बांबू घायचा सगळ्यांच्या तिथेच गर्दी करतात बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा